पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. आपण हा अख्खा आठवडा मकर संक्रांत स्पेशल म्हणून साजरा केलेला आहे आणि आज आहे आठवड्याचा शेवट. आणि आज गोड मनाने आपण 3 पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. जरा भाग वेगळा आहे आजचा, कारण एक नवीन सिनेमा रिलीज झालेला आहे ज्याचं नाव आहे व्हिक्टोरिया. आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याकडे 3 कलाकार आलेले आहेत. त्या तिघांचंही फार वेळ न घालवता पटकन स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. तेव्हा मी पहिल्यांदा स्वागत करतो अभिनेता पुष्कर जोग, सोबतच आशय कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली कुलकर्णी यांचं. यावे. नमस्कार, खूप मनापासून स्वागत. नमस्कार. सर, खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. या जरा मोरया. आज खूप काही नव्याने घडतंय आणि आज तिघे मिळून तुम्ही स्वयंपाक करणार आहात. हो, असं ठरलंय. असं ठरलंय. असं करायलाच लागणार आहे. हो, कारण त्याच्याशिवाय काय आमचे प्रेक्षक लिहून काय घेणार, आम्ही खाणार काय, नाहीतर काही हे नाही ना. स्वयंपाक होणार आहे पण तिघं मिळून करणार आहेत का कोण करणार आहे याच्यावरती जरा अजून ठरायचंय का? हा, म्हणजे आमच्यात एक चाललंय. नाही, आमचं ठरलंय कोण करणार आहे ते. आम्हाला माहिती. मला वाटतं आशय करणार आहे आणि आम्ही उत्तम असिस्टंटचं आम्ही काम करू. का पण असं का? तो उत्तम स्वयंपाक करतो. हे त्याचं त्यांनी सांगितलंय का तुम्ही नाही, ठरवलं? आम्ही त्याच्या हातचा स्वयंपाक जेवण जेवलेलो आहोत. अच्छा, तू खाल्लेस ना? हा, हो, मी खाल्लंय. तू खाल्लेस. नाही, आणि मला का देशील? अरे नाही, मला का देशील? अरे नाही, तुझं मला भीती वाटते की तुला आवडेल की नाही, खूप भीती वाटते. हे बघा काय आहे, तुम्ही सिनेमाच्या निमित्ताने आलेला आहात. तुम्हाला कोणी जीव घालेल, उपाशी मी राहील. Please, माझा थोडा विचार करा आणि छान स्वयंपाक करा. Yes. त्याच्याकडे आपण जाऊया. पण आल्या आल्या तुम्हाला एक गोड बातमी घेऊन तुम्ही आलेला आहात सिनेमाची. तर थोडासा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद. आणि ह्या सिनेमाला घवघवीत यश मिळावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कालच सिनेमा रिलीज झालेला आहे, उद्यापासून जाऊन नक्की बघा. काय सांगाल तुमच्या सिनेमाविषयी किंवा एकंदरीत आज इथे येऊन कसं वाटतं तुम्हाला? बरं आहे? खूप छान. आणि कालच फिल्म रिलीज झाल्यामुळे अतिशय आनंद होतोय. आणि सिनेमाला प्रतिसाद खूप छान आलेला आहे. प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे फिल्मला. स्कॉटलंडमध्ये चित्रित झाली फिल्म. बापरे. संपूर्णपणे हॉरर मिस्ट्री फिल्म आहे. वा, मला वाटतं तिघं पहिल्यांदा एकत्र काम करताय का? तिघही पहिल्यांदा एकत्र काम करतो. तर मी या दोघांबरोबर एकत्र काम करतोय पहिल्यांदाच. आणि हा माझा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये मी प्रमुख भूमिकेत आहे. अरे वा वा. त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट या सिनेमाच्या निमित्ताने कळलं माझ्या म्हणून करता तो पण स्वयंपाक आहे. करतोय. अच्छा. आणि इथेही स्वयंपाक करायची पहिलीच वेळ. तसं वाटतं खूप पहिलं सगळं चांगलंच घडतंय. तर आय एम शुअर की सगळं पुढे चांगलंच होईल. नक्कीच. पण स्कॉटलंड का निवडलं गुरुजी तुम्ही? UK माझं एक फेवरेट डेस्टिनेशन आहे. अच्छा. पण असं नाही की पुन्हा एकदा लंडन दाखवायचं म्हणून आम्ही तिथे गेलो. सिनेमाची स्टोरी, कॉन्टेंट, एडिनबरा जे शहर आहे तिकडे ते तसंही हॉन्टेडच आहे. तिकडचं तू स्ट्रक्चर पाहिलंस ना, विक्टोरियन स्ट्रक्चर आहे. आणि तिथे खूप आधी प्लेगची साथ आली होती ना, तेव्हा तिथे लोक त्या शहरात गाडले होते आणि त्याच्यावर एक शहर बांधलं त्यांनी. सो ते एवढं हॉन्टेड आहे ना, सो त्याला आमच्या फिल्मच्या फीलला ते साजेसं होतं. अच्छा. सो आय थिंक आणि म्हणून इतकं लांब जाण्याची गोष्टीची गरज होती की हे नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. अच्छा. सिद्धार्थ नावाची व्यक्तिरेखा जो आशय करतोय त्याची व्यक्तिरेखा आणि माझी, नवीन लग्न झालेलं आहे आणि काहीतरी इश्यूज आहेत रिलेशनशिपमध्ये आणि कुठेतरी ते बाहेर गेलेत. अच्छा. पण ते अशा ठिकाणी गेलेत जिथे जाऊन ते अडकलेत. सहसा त्यांना परत येता येत नाहीये. ही गरज होती गोष्टीची, म्हणून स्कॉटलंड. म्हणजे हॉरर चित्रपटाची रेसिपी ना की सगळं कसं परफेक्ट पाहिजे. लोकेशन परफेक्ट वा, पाहिजे, वा. म्युझिक परफेक्ट पाहिजे, त्याची कास्ट परफेक्ट पाहिजे, त्याचे डिरेक्टर्स परफेक्ट पाहिजे. ते सगळं चांगलं जमणार की तो रेसिपी चांगली जमणार आहे आमच्या सिनेमाची ना. मला एक मात्र कळलं, तू स्क्रिप्टला प्रामाणिक राहणारा नट आहे. सगळं जो काही तो संक्रांत, चित्रपट, खवई असं जोडून आणतो. परफेक्ट आहे. चला मग आपण एक काम करूया, गप्पांना जरा एक कॉमा देऊया आणि रेसिपीकडे वळूया. नक्कीच. कारण 100% तुम्ही वाट पाहत असाल की हे कलाकार पदार्थ काय करणार आहेत. तर लगेच आपण वळूया रेसिपीकडे. चला मंडळी, 3 कलाकार आहेत आज आपल्याकडे आणि पदार्थ आपल्याला करून घ्यायचेच आहेत. कारण तुम्ही तयार असाल. हे पाहता पहिला पदार्थ काय, पावभाजी आहे? कारण त्याची सवय झाली ना आपल्याला खूप अशी, आहे ना. संक्रांतीची पावभाजी अशी नसते. तिळगुळाची पावभाजी वगैरे. काय करणार आहात पहिला पदार्थ? हा एक साऊथ इंडियन पदार्थ आहे. जसं आपल्याकडे संक्रांत असते तसं साऊथला तमिळनाडूकडे पोंगल म्हणलं होतं संक्रांतीला. तर तिथे परप्पू पायसम म्हणजे खीर. पायसम म्हणजे खीर. कुठली? परप्पू पायसम. परप्पू म्हणजे चना डाळ. चना डाळीची खीर आपण करणार आहोत, पण ती साऊथ इंडियन पद्धतीने करायची आहे. आम्ही सारे खवय्ये.
परप्पू पायसम, जरा साऊथ इंडियन रेसिपी तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा अक्षय सर. तर यासाठी आपल्याला चना डाळ लागणार आहे. परप्पू म्हणजे कडधान्य खरं तर, पण चना डाळ. आणि खरं तर ही डिश खूप हेल्दी पण आहे, कारण चना डाळ म्हणजे प्रोटीन. ती जी डाळ आहे ती शिजवून घेतली का फक्त भिजवली? सो आपल्याला हे 2 ते 3 तास करायच्या आधी चना डाळ खूप जाड असते, ती शिजायला वेळ लागतो. डायरेक्ट तुम्ही शिजवू शकताच, पण त्याला वेळ लागू नये म्हणून एक 2 ते 3 तास ती भिजवून ठेवायची. भिजवून ठेवलेली आहे. भिजवून ठेवल्यानंतर त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या पण मारलेल्या आहेत आणि आपण ती शिट्ट्या मारून घेतलेली डाळ इथे ठेवलेली आहे. बरोबर आपण एक क्रस्ट किंवा गुळ पावडर घेतलेली आहे. आणि त्यानंतर बरोबर नारळाचं ताजं दूध घट्ट काढून घेतलेलं आहे. तूप आहे, साजूक तूप, केशर भिजवलेलं आहे आणि वेलची पावडर आहे. फॅन्टास्टिक. मुलाने मेहनत घेतली खूप है ना. रोलला पण घेतली आहे. फारच माझा गुणी कलाकार आहे. वा वा. कृतीला सुरुवात करूया. चालेल. Sure. चला पहिल्यांदा काय करायचं गुरुजी? त्या मंदाच्यावर गॅस पेटवायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हे तूप घालायचं आहे. बर. 2 चमचे तूप. अच्छा. बस ते विरघळल्यावर त्याच्यामध्ये तू इकडे ये ना. इकडे ये, म्हटलं तू इकडे ये, ये. ये. हा. थोडं म्हणजे आता कसं विरघळलं की साऊथ इंडियन रेसिपी करत असलास म्हणून तू लांबून केली पाहिजे असं ते भाग. म्हणजे असं आहे काय की असं झालं की असं नाही. नाही ना. त्याच्यात काय ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे. परतून घ्यायचे. यात काजू आहे, पिस्ता आहे, बदाम आहे. बर. म्हणजे अत्यंत पौष्टिक मला वाटतंय. खूपच छान. आय होप छान खरपूस भाजायचं एका बाजूला. तोपर्यंत ही जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ भरडून घ्यायची. ते तुम्हाला म्हणलं ना पावभाजी सारखी, तर ती भरडून घ्यायची. बापरे, सोनालीची आज जी काही मदत आहे ना. आणि मला वाटतं की आपल्याला गुळाची गरज नाही सोनाली असल्यामुळे. त्याने नुसतं बघितलं बापरे बापरे वा. हे बघ काय 3 पुरुष आहेत माझ्या अवतीभोवती जे स्वयंपाक करतात. काही लोकांना वेलची पावडर आवडत नाही, काही लोकांना त्रास होतो. कोण म्हटलं तुला? तू काही लोकांना असतो, पण मी म्हणतोय आपण आपल्यासाठी वापरतो. आय होप आपल्या कोणाला त्रास नाही वेलची पावडर. याच्या सो ह्याच्या वेळी तर ही वेलची पावडर चिमूटभर त्यात टाकायची चवीसाठी. कमाल. त्याला एक उत्तम स्वाद येतो त्याचा. एक वेलचीचा वास खूप सुंदर असल्यामुळे. हा गॅस बंद केला ना आपण? केला. येस. सो ही वेलची पावडर यात 2 चमचे तूप घालायचंय. द्या गुरुजी, मी घालतो. बरं पुष्कर, हां द्या. निर्मिती केलेला हा तुझा कितवा सिनेमा? हा माझा 5वा सिनेमा. अच्छा. आणि अजून बोलू शकतो. 5ही UK मध्येच केले ते. अरे वा, ग्रेट. फारच छान. सोनाली, एवढे सिनेमे तू करत असतेस, ह्या सिनेमात तुला कसं काय अनुभव आणि काय मजा आली? येस. मला या चित्रपटाबद्दल फारच कौतुक वाटतंय, कारण पुष्कर बरोबर मी काम केले आधी. अच्छा. त्यांनी काय तुला काय पाहिजे? हे आहे सगळं काढून गेलं. आता या गरम तुपात आपल्याला आधी ही डाळ सोडा. त्यांनीच प्रोड्यूस केलेल्या TNT मध्ये मी काम केलं होतं, जी मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केली होती. त्यानंतर आम्ही तमाशा लाईनमध्ये एकत्र काम केलं, ज्यात त्यांनी केवळ अभिनय केला होता. आणि मग ही आमची 3री फिल्म आहे एकत्र. गंमत अशी आहे की पहिल्या चित्रपटात मृणाल ताईने दिग्दर्शन केलं होतं आणि यंदा विराजस कुलकर्णी त्याच्या पार्टनर बरोबर जीत अशोक यांच्याबरोबर या दोघांनी मिळून दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. त्या दोघांची इंडिपेंडेंट डिरेक्टर्स म्हणून ही पहिली फिल्म. मला खूप कौतुक वाटतं त्या दोघांचं की इतके हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत, पण अगदी आशय इतके क्लिअर आहेत. त्याच्याबद्दल अतिशय क्लॅरिटी असलेले ते दोघं आहेत. पहिल्याच चित्रपटाच्या वेळेला म्हणजे पहिलीतच 10वीचा पेपर सोडवायला घेतल्यासारखं येते की हॉरर चित्रपट करायचा, कारण खूप अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात अर्बन हॉरर चित्रपट म्हणजे शहरी तर आणखी अवघड आहे, कारण आपण जेव्हा मराठी चित्रपट म्हणतो हॉरर, तेव्हा साधारण कोकणातल्या गूढ कथा वगैरे असं आपण पाहिलेलं आहे मनोरंजन क्षेत्रात, मराठी विश्वात. पण शहरी किंवा परदेशात घडणारी हॉरर फिल्म, पण तरीही मराठी माणसांची, आणि आत्ताच्या काळात जिथे OTTवर जगातलं सगळं उत्तम कॉन्टेंट अवेलेबल आहे, त्यात लोकांनी ही फिल्म का पाहावी, तर आपण त्या पातळीचं काहीतरी केलं पाहिजे. 2 ते 3 मिनिटं ही डाळ अशी जर तुपात जरा छान मिक्स झाल्यानंतर गरम एक थोडंसं यात दूध टाकायचं. बर. अगदी थोडं नारळाचं दूध. आणि मेक शुअर की उकळी येऊ द्यायची नाही, कारण नारळाचं दूध फाटू शकतं गरम ह्याच्यामध्ये. आणि आपला नेहमीचा नियम, दूध घालताना गॅस मंद आचेवर करा, नाही तर दूध फाटू शकतं. तेवढी काळजी तुम्ही घेताच, तेवढे आता तुम्ही हुशार झालेला आहात हा कार्यक्रम बघून. आता काय करायचं मग पुढे? आशय ह्याच्यामध्ये आता
गुळ पावडर. गुळ पावडर टाकणार आहोत. तर ही गुळ पावडर यात घालायची आहे. मी अंदाजे घालतोय, काही लोकांना असं अगदी प्रमाणात जमतं, तर मला साधारण क्वांटिटीनुसार मला कळतं की किती घातली गेली पाहिजे. ते बरोबर मी आहे. असं एकदा केलं होतं आणि त्याच्यानंतर मी कधीच स्वयंपाक नाही केला. बरं, त्याच्यावरून मला आठवलं, फसलेला पदार्थ आयुष्यात असेल की एखादा काय गसून आणि कधी असंच झालं? मी एकदा लॉकडाऊन मध्ये खरं तर मी स्वयंपाक करायला सुरुवात केली. अरे ती बापरे. वर्ष हिंमतच नव्हती झाली माझी. आणि मी पॅकेटेड फूड करत होते जवळजवळ, असं की फार त्याच्यातही रॉकेट सायन्स असा प्रकार नव्हता. चिकन आणि मग ती जी काही तुझं मसाल्याचा पॅकेट होता तो फक्त टाकायचा होता त्याच्यात आणि मग छान काही वडेवर कुक करायचं होतं. सो मी अख्खं पॅकेट टाकलं त्याच्यात आणि मग असं वाह चला पहिल्यांदा करतोय. हलकं मग आणि मग थोड्या वेळाने नवरा आला बघायला कसं झालं. तर म्हणलं, किती टाकलंस तू? म्हणलं मस्त फुल पॅकेट. तर वाचलं होतंच पेपर त्याच्या मागे किती लिहिलं होतं. म्हणलं नाही, म्हणलं बघ जरा. तर 250 ग्राम चिकन आहे तर साधारण 25 ग्रॅम वगैरे टाकायला अपेक्षित होतं. थोडीशी गोडावाटी चव घेतोय मी. अच्छा. मी पूर्ण पॅकेट आता गुळ विरघळलेला आहे. पहिलं आपण टाकलेलं दूध, त्यानंतर हे थोडंसं साचून चवी करता नारळाचं दूध परत टाकायचं आहे. वा. आणि आता सगळ्यात शेवटी तुपावरती रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स त्याच्यावरती घालूया. बरोबर ना आशय? करेक्ट. साधारण तुझ्या रेसिपीचा मला आता अंदाज आलाय. येस. रोस्टेड घी रोस्टेड येस. ड्रायफ्रुट्स. वा. सो असे छान हे मिक्स करून घ्यायचे. ह्याला उकळी शक्यता येऊ द्यायची नाही. परत आता आपण ही वापरलेली आहे. हो झालं तयार. वाफ आली की तयार. आशय आता मग केशराचं दूध घालायचं. हलकं असं टाकूयात. हे म्हणजे तुम्हाला आता म्हणजे सिनेमा उत्तम असतोच पण त्याचा पेपरला उत्तम रिपोर्ट आल्यानंतर जे समाधान मिळतं की नाही तसं त्या केशराच्या दुधाने. हो की नाही? अगदीच. आणि केशराची चव एनहान्सच करते त्या आयटमला. वा. आशय, पुष्कर आणि सोनाली या तिघांनी मिळून हा पदार्थ केला असं मला तरी म्हणावंच लागणार आहे, कारण की याचा कार्यक्रमाचा निवेदक आहे. तर अप्रतिम हा पदार्थ आहे. साऊथ इंडियन आहे, Well done, yes. I'm proud of you. गोड आहे, संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. आता चणा डाळीची खीर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते असा सुकामेवा परतून घ्यावा. तो परतून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात वेलचीची पूड मिसळावी. आता शिजवलेली चणा डाळ मॅश करून घ्यावी. मग एका कढईत थोडंसं तूप गरम करून त्यात शिजवून मॅश केलेली चणा डाळ घालावी. ती थोडा वेळ परतून घ्यावी. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात थोडंसं नारळाचं दूध घालावं. त्यानंतर त्यात गुळाची पावडर घालावी. त्यानंतर त्यात परतून ठेवलेला सुकामेवा घालावा. सगळ्यात शेवटी केशराचं दूध त्यात घालावं. खमंग आणि पौष्टिक चणा डाळीची खीर तयार आहे. परप्पू पायसम हा पदार्थ माझ्या हातात आहे आणि सगळं आटून एकच वाटी झाले, त्याच्यामुळे ही माझ्याकडे ठेवतो. तुम्ही आता फिल्मच रिलीज झाली तर तेच गोड मानून घ्या तुम्ही. आता पदार्थ मी खातो. पुढचा पदार्थ काय सोनालीजी? काय आशय? तीळ पुलाव. तीळ पुलाव. मी इम्प्रोवाइज करणार आहे. साहित्य मात्र इम्प्रोवाइज करता येणार नाही, ते आहे तेच सांगायचं. त्यामुळे ते आपण आता आपण तू सांग. हा पुष्कर सांग काय साहित्य. हे शिजवून असलेला असा हा बासमती राईस आहे. वा. ठीक आहे. तूप आहे, मीठ आहे, मिरची आहे, लाल मिरची आहे, काळे तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत. ही स्पेशल अशी छान डिश आहे, ती मलगा पुडी आपण म्हणतो त्याला, जे आपण पुडी चटणी. आणि मग काय तमालपत्र आहे, खोबरं आहे थोडंसं. आणि मग लेट्स स्टार्ट नाउ. ते बाकीचे दोन नाही सांगितले. बाकीचे दोन जिरे आहेत आणि दालचिनी पण आहे. दालचिनी आहे. हे थोडीशी कोथिंबीर आहे. हा काळ्या मनुके आहेत थोडेसे काळे. हे बघा, साहित्य जरी त्याने मोबाईलच्या त्या पॅटर्न सारखं कसंही सांगितलेलं असलं तरी सुद्धा तरी तुम्ही आपल्याला कृती फॉलो करायची आहे. लिहून घेताना मात्र जरा शिस्तीत लिहून घ्या. काय करायचं पहिल्यांदा? पहिलं 2 ते 3 चमचे तूप. किती घालायचं? 2 मी आता आशेसारखं करणार. हे असं घेतलं टाकायचं. वा. बिंदास कर. थोडं गरम. तूप गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. नाही टाकत आहे, जरा विश्वास ठेव जरा. बरं, याच्या बरोबर आयुष्यात कोणी स्वयंपाक करूच नाही. याच्या बरोबर किंवा हा किचन मध्ये असताना मी हे खूप ऐकलंय आणि एकदा पाहिलंही आहे की तुम्ही जर का किचन मध्ये काय करत असाल तर हा तुमच्या किचन मध्ये शिरणार आणि मग एक असं बघणार. हे जमत नाही. कॉन्शियस किती करायचं समोरच्याला.
बरं आता आपण सोनालीच्या बस तू ट्रेनिंगच घेत बसलीस तर करपून जाईल सगळं. अरे नाही हे बघ चाललंय माझं भराभरा किती टाकायचंय पटपट सांग आशय. दालचिनी खडा मसाला आता घालते, लवंग काळी मिरी, फक्त बेतानी घाला, उद्या सकाळी आठवण नाही तुम्ही. अरे पण पुलाव आहे ना जास्त टाकला त्याच्यात. खरंच आहे. वाव. पण असे भूताचे वगैरे किस्से किंवा प्रसंग कधी घडलेत आयुष्यात? माझ्या हो. नाही, माझी आई मलाच फक्त भूत म्हणते एवढाच काय तो किस्सा. म्हणून विक्टोरिया जाऊन चित्रपटगृहात बघितला पाहिजे. Yes. म्हणजे इथून तू सांगू शकशील की मी भूताचा चित्रपट पाहिलाय अच्छा. आणि मग ते अनुभवलंय सगळं. तसंच टाकायचे का? पण डायरेक्ट म्हणजे कमिंग टू द पॉइंट जोक्स अपार्ट, हे असे चित्रपट आहेत ना हे थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजेत. हो, हे मात्र कारण OTTवर मोबाईलवर ते इफेक्ट येणार नाही, साऊंड इफेक्ट येणार नाही, VFX जे काही इतकं अप्रतिम केलंय ते अंगावर येणार नाही. आणि मुळात जसं मी म्हटलं की हे पात्र जे आहे किंवा ही दोघं जे आहेत ते जाऊन अडकलेत, तसं जोपर्यंत प्रेक्षकांना नाही वाटत की आपण अडकलोय आणि आपण इथून बाहेर नाही पडू शकत तोपर्यंत तो अनुभव पूर्ण होत नाही वा. कुठल्याही हॉरर बरोबर बरोबर. चित्रपटाचा. चला आता आपण काय घातलंय माहिती का? तमालपत्र, लाल मिरची, लवंग, दालचिनी आणि वेलची. आता याच्यामध्ये काळे तीळ आणि आणि पांढरे तीळ किती हे बघ. घाल घाल आता तसं. खूप का नाही नाही. बस बस आता काळे तीळ मला हे खूप आवडते की मी हाताने वगैरे टाकते तर मी सांगू शकते कोणाला की असं करायचं स्वयंपाक. ऍक्च्युली स्वयंपाक Confidence करणं ही येतोय. एक कलाच आहे यार. खरंच अशी मला मस्त आहे. आहेच आहे. बस हे खरपूस छान भाजून घ्यायचंय. त्यानंतर खोबरं, खोबरं घाल. सुकं खोबरं. हे लास्टला असेल. गार्निश तू कर जरा. या. पुष्कर तुझी मुलगी काय म्हणते आता? मस्त. किती वर्षांची झाली ती आता आता? ती 5 वर्षाची झाली वा. आणि तिला आता कळायला लागलंय बरंच की दादा शूटिंगला जातो, दादा ऍक्टर आहे. पण तिला विक्टोरियामधला माझा जे कॅरेक्टर आहे आदिराज, तो माणूस तिला आवडत नाही. अच्छा. ती म्हणते मला हा माणूस आवडत नाही. त्यामुळे तिला कळतं आता बरंच. पण गंमत अशी की तिने हा चित्रपट पाहिलाय म्हणजे तुम्ही 5 वर्षांच्या लहान मुलांना देखील घेऊन जाऊन चित्रपट दाखवू शकता. UA सर्टिफिकेट मिळालं. किती So, सहकुटुंब सहपरिवार लहान मुलांना देखील हा चित्रपट दाखवू शकता. अर्थात ते दचकतील घाबरतील ठीक आहे. पण मग तो थरार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांना आपल्याला पुढे सांगायला होईल ना, अभ्यास करा नाही तर त्या चित्रपटाला घेऊन जाईल. खरं तर म्हणजे मला आवडेल जसं आपण अजूनही तात्या विंचूचं नाव घेतो लहानपणीची आठवण, तसं पुढच्या 20 वर्षात लहानपणी कुठला पहिला पिक्चर बघितला होता तर विक्टोरिया असं म्हटलं तर मला आवडेलच. असं व्हावं, तुम्हाला इतकं यश मिळावं. थोडी पुडाची चटणी अजून घाला गुरुजी. कारण गुरुजी शेवटी पण थोडीशी वर्ण पेरायचे. घाला की तुम्ही. घालू हा बरं. खूप छान. त्याचा स्वाद आणि सुवास हा माझ्या नाकापर्यंत पोहोचलेला आहे. वा. आता काय थोडंसं घालायचं? आता चवीपुरतं आत्ताच थोडंसं मीठ घालून घाला. घेऊयात. इथे फोडणीत छान मिक्स होईल. वा. तीळ पुलाव हे 3 कलाकार आपल्यासाठी करतायत वाह वाह. असं मी आता तरी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो. हो हो. मगाशी मी थोडासा घाबरलो होतो. मला वाटतं आता काही घालायला हरकत नाही पुढचं. आता डायरेक्ट राईस. पुलाव घालायला हरकत चल मी आता हा मी हे करतो. चला, हे सामान पुष्कर. ये, ये. आपण सगळंच टाकू ना. नाही सगळं नको, थोडं बेता बेताल होऊ नको. कसं वाटतंय पुष्कर स्वयंपाक मस्त. करतोयस? खूपच छान. मी एका शो मध्ये त्याने भाताचं शीत अजून टाकलं नाही तर कसं वाटतंय पुष्कर स्वयंपाक करतोय? थोडं माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं थोडं तूप घालायला पाहिजे. थोडं तूप सोडायला वा पाहिजे. वा वा. म्हणजे ते कसं जरा गॅस जरा अगदी मोठा करा आता फुल. शाबास. दोघे एक्सपर्ट आहात तुम्ही यार. You know what? Too many cooks spoil the recipe. येस पण येस. असं नाही होणार आहे ते. पण ओनली 2 कुक्स आर मेकिंग द रेसिपी, त्याच्यामुळे ती स्पॉइल नाही होणार. तू हो की नाही? आपल्यातच कारण तू फक्त ढवळतोयस आणि तू काहीच करत नाहीस त्याच्यामुळे आणि तू काहीच नाही करणार. या तिथे रेसिपीची 2 मेनू नाहीत, फक्त 2 आहेत. या रेसिपीची सुरुवात मी केली होती. सुरुवातच केलीस फक्त, हेच माझं म्हणणं आहे. म्हणजे मी गॅस ऑन करून तूप घालून त्याच्यामध्ये हे थोडं सगळं बारीक करूया. बाप रे, या हिशोबावर जर स्वयंपाक येतो असं म्हणलं. पण मी म्हटलं का मी सुरुवातच अशी केली की मी स्वयंपाक करत नाही. नाही पण खूप छान. पण ह्या निमित्ताने आज प्रेक्षकांना तीळ भात, तीळ पुलाव एक वेगळा प्रकार आपल्याला दाखवता आला, याचा आनंद आहे. वा, खरपूस तीळ सगळं पुलाव तयार आहे ना? ऑलमोस्ट तयार आहे. होतोय. ऐका ना, शेवटी- कोथिंबीरीचा मान प्लीज सोनालीजींना द्या. ओके चला काहीतरी असं नका रे करू. राहिलं अफलातून. मस्त. येस. बंद करूया. मला ह्या हो, बंद. नाही राहू द्या ना. या रेसिपीची शेवटची फ्रेम मला सोनालीजींच्या हातची हवी. अच्छा. अरे कारण स्लो मोशन. हो 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 हो. जरा
आपल्याला स्लो मोशन करता येत नाही म्हणून मी तर करू मला शकते ना. वाटतंय आत्ता चव आली पुलावाला. खरे खरे आत्ता चव आली. बरोबर. छान, चला. अफलातून तीळ पुलाव तयार झालेला आहे. चव बघितली पाहिजे ना थोडीशी. बघणार ना आपण ज्यांनी आता. मी केलं थोडं फक्त मी काय म्हणतो प्रेक्षक हो, चवीवरनं खूप हाणामारी इथे होणार आहे, तर तुम्ही पटकन येऊन घ्या तीळ पुलावसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता तीळ पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, वेलची, लाल मिरची घालावी. तसंच थोडेसे पांढरे तीळ आणि काळे तीळ घालावे. हे सगळं छान परतून घ्यावं. त्यानंतर त्यात सुकं खोबरं घालावं. तसंच त्यात पुडी चटणी, चवीनुसार मीठ आणि थोडेसे काळे मनुके घालावे. त्यानंतर हे सगळं नीट ढवळून घेऊन मग त्यात शिजवलेला बासमती तांदळाचा भात घालावा. सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून तीळ पुलाव गार्निश करावा. काय मज्जा आली आज. व्हिक्टोरिया फिल्मच्या निमित्ताने हे 3 कलाकार इथे आले. सिनेमा काल रिलीज झालेला आहे. आता पुढचे काही दिवस तो निश्चित थिएटरमध्ये असेल. तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे या टीमच्या वतीने की नक्की जा थिएटरमध्ये हा सिनेमा बघा. आणि एक बरेच दिवसांनी भयपट आलेला आहे, हो की नाही, तर त्याचा एक अनुभव वेगळा असतो. खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात. हो. तर फक्त शुभेच्छा नाही, आम्ही तुम्हाला काही रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही बाबा. चांगला भरगतचा आहेर करूया आणि मंडळींना पाठवूया. वा वा वा. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. व्हिक्टोरिया सिनेमा नक्की बघा. आता मी या तिघांना करतो टाटा. तुम्ही मात्र मला पुढच्या भागात नक्की भेटा. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि चविष्ट कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.